तुम्हाला आठवतं देशात जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा आपण काय करत होतो? आपण रांगेत उभं राहून आपल्याकडे जे काही 4 पैसे असतील त्या नोटा बदलून घेत होतो. पण लोकांचं भविष्य सांगणारा भोंदू खरात काय करत होता माहितीये? आपल्या काळ्या पैशाचं भवितव्य सुरक्षित करत होता. काळा पैसा पांढरा करण्याचं कारस्थान करत होता. मालमत्तांसाठी केलेल्या शोध मोहिमेमध्ये भोंदूचा कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद व्यवहार ईडीच्या रडारवर आलाय. त्यामुळे त्याच्या काळ्या पैशाचं भविष्य आता धोक्यात. देशात नोटबंदी, भोंदू खराची चांदी. खरातनं काळा पैसा पांढरा केला. खराचे 63 कोटींचे व्यवहार उघड. खरात होती, ईडीनं फास आवळला. भोंदू अशोक खराच्या आर्थिक व्यवहारांचा धांडोळा घेताना ईडीच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. नोटबंदीच्या काळात खरातनं आपलं उखळ पांढरं केल्याचं समोर आलंय. नाशिकमधल्या सिन्नर इथल्या श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्थेत खराशी संबंधित 32 बनावट बँक खात्यांमध्ये सुमारे 1,38,00,000 रुपये जमा करण्यात आले. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीच्या काळात जेव्हा 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या त्या काळात ही रोकड जमा करून त्याचं एफडीत रूपांतर करण्यात आल्याचं तपासातून समोर आलंय. या मुदत ठेवींची मुदत संपल्यानंतर 2023-24च्या दरम्यान सुमारे 3.18 कोटी रुपये काढण्यात आले. हा पैसा बेनामी जमीन व्यवहारांसाठी वापरला गेल्याचा संशय ईडीला आहे. याशिवाय अहिल्यानगरमधील समता नागरी पतसंस्थेत खरात याच्याशी संबंधित खात्यातून 63 कोटी रुपयांहून अधिकचे व्यवहार झाल्याचं उघड झालंय. या सगळ्या खात्यांसाठी खरातनं स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदवला, जेणेकरून त्या खात्यांवर त्याचं पूर्ण नियंत्रण राहील. 2016चे ते दिवस नोटबंदीचे कोणीही विसरू शकत नाही. कारण आपल्या नोटा बदलण्यासाठी तासनतास रांगेत सर्वसामान्य लोक उभे राहत होते. अक्षरशः विदारक होती त्या सर्वसामान्यांची परिस्थिती. एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे त्याच दिवसांमध्ये आपल्या जगदंबा पतसंस्थेच्या माध्यमातून अशोक खरात याने 32 वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून तब्बल 1,86,00,000 रुपयांच्या 500 आणि 1000च्या नोटा पतसंस्थेत भरल्या. म्हणजे हा भोंदू बाबा एकीकडे लोकांचा तारणहार म्हणून त्यावेळेस बोलतो, तर त्याच वेळेस मात्र काळा पैसा पांढरा करण्याचं उखळ हे कसं करत होता हे सुद्धा ईडीच्या तपासात आता समोर आलंय. खराच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती पाहता ईडीनं महाराष्ट्रातल्या 11 ठिकाणी छापेमारी केली. यात नाशिक, पुणे आणि इतर शहरातल्या ठिकाणांचा समावेश आहे. या कारवाईत 2 गोण्या भरून महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. त्यात अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन उघडकीस आलंय. या अधिकाऱ्यांची ईडी स्वतंत्र चौकशी करणार असून त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. ही कागदपत्र खराच्या आर्थिक साम्राज्याचा भांडाफोड करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ईडीनं केलेल्या कारवाईत 2.4 कोटी रुपये जमा झालेलं खराचं बँक खातं ईडीनं गोठवलंय. तसंच एक मर्सिडीज बेन्झ कार जप्त केली आहे. ही कार मृत्यूची भीती दाखवून आणि दैवी शाप देण्याची धमकी देऊन उकळल्याचा आरोप तक्रारदारानं केला. खराच्या निवासस्थानातून पुणे, नाशिक आणि सोलापूरमधल्या जमिनीशी संबंधित 70 ते 80 कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. यात विक्री करारांचा समावेश असून काही कागदपत्र खराच्या अनुयायांशी संबंधित असल्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीनं कागदपत्रांची माहिती समोर येते, ज्या पद्धतीनं वेगळ्या खात्यांच्या माध्यमातून व्यवहार समोर येत आहे, याचबरोबर नेक्सस समोर येत आहे, ते अनेक सरकारी अधिकारी आणि अशोक खरात यांचं एकमेकांसोबत असलेलं कनेक्शन, अशोक खराच्या संपर्कात असलेले अनेक सरकारी अधिकारी हे सुद्धा आता ईडीच्या रडारवर आलेत. येत्या दिवसामध्ये या सगळ्याच संशयास्पद अधिकाऱ्यांच्या ईडीकडे चक्रा सुरू होणार एवढं निश्चित. ईडीनं पुण्यात केलेल्या कारवाईत खराचा सीए ललित पोफळेचे वडील प्रकाश पोफळे आणि भाऊ हर्षद यांच्या घरातून 42 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ईडीनं पुण्यात एकूण 3 ठिकाणी छापे मारले, ज्यात पोफळेच्या निवासस्थानाचा समावेश होता. तसंच खरात याच्या जवळचा सहकारी राहुल देशमुखला समन्स बजावलंय. एकूण खरातभोवती तपास यंत्रणांचा फास आवळला जात असून त्यात आणखी काय खुलासे होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.